स्वागत आहे आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्सचं आपल्या आर.पी. मराठी स्टोरीज चॅनलवर. आजची आपली नवीन कथा सुरू करूया. प्रिय डायरी. आणखी काही दिवसात माझं आयुष्य एका नव्या वळणावर जाणार आहे. तुझ्याशी माझ्या आशा, स्वप्न, अनुभव, आनंद सगळं शेअर करण्याची मला सवयच झाली आहे. पण पुढे हे सगळं शक्य होईल की नाही माहीत नाही. येणारा बदल चांगला असेल की दुःख देणारा या गोंधळात अडकलेली मी तुझ्याशी न बोलता राहू शकत नाही. कधी कधी वाटतं माझ्यासारख्याच अवस्थेत कितीतरी लोक असतील किंवा असणार. काहीही असो, ही एक गोड वेदना आहे, पण टाळता न येणारी वेदना देखील. असं लिहून स्वप्ना डोळ्यात पाणी आणून बसली होती. स्वप्ना, तुझं लग्न ठरलंय. कुणी मेल्यासारखी का रडतेस ग? काय कुणावर प्रेम वेम केलंय का? असं काही असेल तर सांग. लगेच माझ्या स्कूटीवर तुझा राजकुमार बसवून आणते आणि तुमचं लग्न लावून देते. मधूने उत्सुकतेने विचारलं. अगं थांब जरा. तुला ना सध्या सिनेमांचा खूप परिणाम झालाय. मुलीचं लग्न ठरलं की ती रडते म्हणजे नक्कीच लव्ह स्टोरी असते असं समजू नकोस. इथे तसं काहीच नाही. स्वप्ना डोळे पुसत म्हणाली. मग हा असा ट्रॅजिक सीन कशासाठी? सगळ्या मुलींसारखी उड्या मारत शॉपिंगला जायचं ना. काय झालंय तुला? मधू थोडी चिडून म्हणाली. मला मुलगा आवडला आहे, पण सगळे म्हणतात ना लग्नानंतर आयुष्यात बदल होतात. ते बदल आपल्याला आवडतील का? कधी कधी त्यांच्या मनाला दुखावू नये म्हणून आपण काही गोष्टी सोडून देतो. काय माहीत, त्याला डायरी लिहिणं आवडलं नाही तर? म्हणून विचार करते. स्वप्ना हळूच म्हणाली. अगं एवढा विचार करू नकोस. डायरीसाठी एवढं रडायचं? मला वाटलं तू आईबाबांना सोडून जावं लागेल म्हणून रडतेस. मधूने डोळे वटारले. ठीक आहे, सांग ना तू इथे कशासाठी आली आहेस? नाहीतर आता तुझं लेक्चर सुरू होईल. स्वप्नाने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. अगं विसराळू आहेस तू. गेल्या आठवड्यात मी तुझ्या आईबाबांना सांगून गेले ना, माझं लग्न उटीला आहे आणि स्वप्नाला एक आठवडा आधी घेऊन जाणार. मधू म्हणाली. मला आठवतंय. फक्त तुझ्या तोंडून माझं लग्न हे पुन्हा ऐकायचं होतं. स्वप्ना हसत म्हणाली. असं का? माझ्या गोष्टी तुला गाण्यासारख्या वाटतात वाटतं. पुन्हा पुन्हा ऐकायला? आणि आमचं लव्ह मॅरेज होण्यात तुझा हात आहे म्हणून तुला सोडते. पण उद्या सकाळी 6 वाजता तयार नसशील तर बघ. मधूने धमकी दिली आणि निघून गेली. मधू गेल्यावर घरातले सगळे जणू जणू वादळ गेल्यासारखे सुटकेचा निश्वास टाकू लागले. स्वप्ना, जेवण तयार आहे, चल बाळा. बाबा प्रेमाने म्हणाले. सामान आवरलं का? उद्या तुझा प्रवास आहे. तुला गोड खूप आवडतं ना? सकाळी देईन, घेऊन जा. आई राधा प्रेमाने म्हणाली. स्वेटर घेऊन जा गं, तिथे खूप थंडी असेल. बाबा म्हणाले. हो बाबा, म्हणत स्वप्नाने जेवण आटोपलं. तुला मुलगा आवडला म्हणालीस, मग लग्नाची तारीख ठरवू का? तू परत आल्यावर साखरपुडा करूया, चालेल ना? आईने विचारलं. अगं राधा, थोडं थांब. मुलीला मजा करू दे. आपल्या शब्दासाठी ती हो म्हणाली आहे. तिला थोडा वेळ दे. हे दिवस परत येणार नाहीत. बाबा मृदू स्वरात म्हणाले. सकाळी सूर्यकिरणांनी हलकेच स्वप्नाला उठवायचा प्रयत्न केला. वाऱ्याने तिचे केस तिच्या चेहऱ्यावर नाचत होते. ती अजून अर्धवट झोपेतच होती. तेवढ्यात, ए स्वप्ना, उठलीस का? की आरती करून उठवू? मधूचा आवाज वादळासारखा घुमला. स्वप्ना दचकून उठली आणि थेट बाथरूममध्ये पळाली. 10 मिनिटांनी काहीच झालं नाही अशा आविर्भावात बाहेर येत म्हणाली. अगं आलीस का? 5 मिनिटात निघूया. तुझं काही खरं नाही. कालच सांगून गेले होते. फोन केला तरी उचलला नाहीस. महाराणी, मधू रागाने म्हणाली. ओ मधू, माझं मन माझं राहिलेलं नाही, असं म्हणत स्वप्ना गमतीत गाणं गाऊ लागली. निघतोय हो बाबा, असं म्हणत स्वप्नाने बाबांचा फोन ठेवला आणि लगेचच होणाऱ्या नवऱ्याचा फोन येताच अगदी सहजपणे, येते ग, फक्त 2 मिनिट, असं म्हणत सगळं नीट मॅनेज केलं. स्वप्ना गाडीत बसताना तिचे आई बाबा डोळ्यात काळजी घेऊन उभे होते. पोहोचल्यावर फोन करायला विसरू नकोस, काळजी घे, असं राधा एवढ्या मोठ्याने ओरडली की संपूर्ण गल्लीने ऐकलं आणि हात हलवत तिला टाटा केलं. घरात परत आल्यावर मी त्या मुलालाही तिकडे यायला सांगितलंय. तो असेल तर स्वप्नाकडे लक्ष ठेवेल. राधा चिंतेने म्हणाली. तू खूप विचार करतेस राधा. तसं काही होणार नाही.
आणि आपलं खरं तिला कधीच कळणार नाही. घाबरू नकोस, मोहनराव तिला धीर देत म्हणाले. पण राधाचं मन शांत होत नव्हतं. तुम्हाला माहीत आहे का ती कुठे चालली आहे? उटीला. मला का कोण जाणे तिला पाठवायला होकार देऊन आपण चूक केली असं वाटतंय. माझं मन सतत वाईट संकेत देत आहे. आपण ज्या भूतकाळाला इतक्या वर्षांपासून लपवून ठेवलं, जसं पोटातलं मूल लपवावं तसं, प्राण हातात घेऊन इथवर आलो. तो भूतकाळ जर तिला कळला तर? तिचा आवाज थरथरत होता. सगळं तुमच्यामुळे झालंय. स्वप्नाला काही झालं तर मी तुम्हाला माफ करणार नाही. देवा, माझ्या लेकराला काही होऊ देऊ नकोस, असं म्हणत ती आपलं दुःख गिळून टाकण्याचा प्रयत्न करत होती, जणू समुद्रासारखं खोल दुःख मनात दडवून. घरात एक विचित्र शांतता पसरली, पण प्रश्न मात्र हवेतच तरंगत होते. काय आहे तो भूतकाळ? कशाची एवढी भीती वाटते त्यांना? आणि उटीत असं काय आहे जे इतकं भयानक ठरू शकतं? प्रिय डायरी, वेलकम टू उटी. आज काहीतरी वेगळाच आनंद मनात दाटून आला आहे. जणू मी हसण्याच्या सरीत पूर्ण भिजून गेली आहे. इतकं सुख मला कधीच जाणवलं नव्हतं. कदाचित त्या अनोळखी तरुणाच्या स्पर्शामुळे असावं. हा परिसर सुद्धा मला कुठेतरी ओळखीचा वाटतोय. आणि तो तर मला खूप जवळचा वाटतोय. कोणालाही पाहिल्यावर असं आकर्षण कधीच वाटलं नव्हतं, पण त्याला पाहताच अंगभर एक विचित्र थरार पसरला. का होतंय असं? काही समजत नाहीये डायरी. एका बाजूला आईबाबांनी ठरवलेलं लग्न आठवतंय, आणि दुसऱ्या बाजूला मी असं कोण्या दुसऱ्या मुलाबद्दल विचार करतेय. याचाच मला स्वतःवर राग येतोय. छी, असं कसं? लग्न ठरलेलं असताना दुसऱ्याबद्दल विचार करणं किती चुकीचं आहे असं वाटतंय. स्वप्ना, स्वप्ना, अगं लिहायला सुरुवात केलीस का? लगेच उठ, अंघोळ करून ये. गरमागरम नाश्ता तयार आहे, तुझा फेवरेट काजू उपमा, असं म्हणत मधू आत आली आणि काहीतरी मोठं सांगितल्यासारखं करून निघून गेली. काजू उपमा? हे ऐकताच स्वप्नाच्या सगळ्या विचारांनी दिशा बदलली. अगं, पोटातला आत्माराम जर भूक भूक असं ओरडू लागला तर कुणालाही जेवणाकडे धाव घ्यावीच लागते ना. गरम पाण्याने अंघोळ करून फ्रेश होऊन स्वप्ना टेबलजवळ आली. प्रवासाचा थकवा गेला का गं? कसं वाटलं? मधूची आई लक्ष्मी प्रेमाने विचारू लागली. अगं, आत्ताच आली आहे ती. एवढे प्रश्न विचारून घाबरवू नकोस, नाहीतर परत जाईल. मधूने मिश्किलपणे टोमणा मारला. आईला असं बोलतात का? बाबा म्हणताच. सॉरी आई, म्हणत मधूने पटकन विषय मिटवला. स्वप्ना, आज आराम करा. उद्या फिरायला जा. 2-3 दिवसात लग्नाच्या तयारीला सुरुवात होईल. मधूचे बाबा शिवराम म्हणाले. ठीक आहे अंकल. स्वप्नाने मान हलवली. भाऊ भाऊ करत सँडी कुत्रा आला आणि स्वप्नाच्या पायांवर डोकं ठेवून शेपटी हलवत प्रेम दाखवू लागला. हाय सँडी, आम्हाला आधीच इथे आलाच वाटलं, स्वप्ना हसत म्हणाली. तेवढ्यात फोन वाजला. लक्ष्मीने उचलून स्वप्नाच्या आईला सांगितलं. हो, व्यवस्थित पोहोचली आहे, काळजी करू नका. आम्ही तिला आमच्या मुलीसारखंच सांभाळू. थोड्या वेळाने आम्ही बागेत थोडा वेळ बसून येतो, असं म्हणत स्वप्ना आणि मधू बाहेर पडल्या. काळजी घ्या, थंडी जास्त आहे, लक्ष्मीने सांगितलं. चालताना मधूने विचारलं. तू म्हणाली होतीस ना पहिल्यांदाच आली आहेस इथे? मग आमच्या घराचा रस्ता कसा सापडला? अगं, गुगल मॅप, स्वप्ना हसत म्हणाली. पण मी तुला ॲड्रेसच दिला नव्हता. मधूने भुवया उंचावल्या. लग्नाच्या कार्डवर होता, पाहून आले. स्वप्ना खळखळून हसली. मधू काहीतरी बोलत होती, पण स्वप्ना मात्र विचारांच्या भोवऱ्यात अडकली होती. तो मुलगा कोण? आज पहिल्यांदाच भेटले, तेही फक्त 10 मिनिट. मग त्याचा इतका प्रभाव माझ्यावर का? का त्याची आठवण सतत मनात येते? तेवढ्यात मधूला आईने हाक मारली. तुझ्या लग्नासाठी घरच्या देवतेला अर्चना करायची नवस बोलली होती. तू आणि स्वप्ना जाऊन करून या, लक्ष्मीने सांगितलं. ठीक आहे, असं मधूने मान्य केलं. थंड वाऱ्याची झुळूक स्वप्नाच्या अंगाला स्पर्श करत होती. धुक्याची पांढरी चादर तिला वेढून टाकत होती. ती हात सोडत त्या उभेला गालांवर लावत निसर्गाचा आनंद घेत होती. आहाहा, किती सुंदर आहे हे ठिकाण. आयुष्यभर इथेच राहायला मिळालं तर, ती मनात म्हणाली. फुलांच्या वाटेने चालताना ती स्वतःलाच एखाद्या उमललेल्या फुलासारखी भासत होती. आणि तेवढ्यात, हाय स्वप्ना,
तिच्या विचारातला तोच मुलगा तिच्यासमोर उभा होता. हाय स्वप्ना. त्याचा आवाज ऐकताच स्वप्नाचं हृदय जणू शर्यतीच्या घोड्यासारखं धावू लागलं. तिच्या डोळ्यात एक चमक आली. ओठांवर हलकीशी स्मित रेषा उमटली. हे स्वप्न आहे का, की खरंच तो माझ्यासमोर उभा आहे? जर हे स्वप्न नसेल तर किती छान होईल. नाही स्वप्ना, कंट्रोल कंट्रोल असं स्वतःलाच समजावत ती मोठ्या डोळ्याने त्याच्याकडे पाहू लागली. एक किस दिला तर विश्वास बसेल का की मी खरोखर तुझ्यासमोर उभा आहे? तो थोडा जवळ येत म्हणाला. स्वप्नाने त्याच्याकडे असा कटाक्ष टाकला की जणू नजरेनेच त्याला संपवेल. तो लगेच एक पाऊल मागे सरकला. इतका आत्मविश्वास? माझ्याबद्दल काय समजतोय हा? थोडा चांगला दिसतो, बोलतो, म्हणून मी त्याच्या जाळ्यात अडकणारी मासोळी वाटते का? थांब, आता दाखवते. स्वप्ना मनातल्या मनात कुरघोडी करत होती. जास्त कल्पना करू नकोस, तू फक्त ॲव्हरेज आहेस, तो मिश्किलपणे म्हणाला. क्षणात स्वप्नाचा पारा चढला. काय? हाऊ डेअर यू? इतकी हिंमत कशी झाली तुला असं बोलायची? फक्त तू इथे येताना मदत केलीस म्हणून सोडते, नाहीतर. ती संतापाने म्हणाली. अगं थांब, आधी पूर्ण ऐक ना. तुझं मार्क्स कार्ड रस्त्यात पडलं होतं. ते पाहून तू ॲव्हरेज स्टुडंट आहेस असं सांगत होतो, पण तू मध्येच थांबवून मला सुनवायला लागलीस. तो हसत म्हणाला. डोळे आहेत की नाही तुला? नीट नाव वाचलं का त्या सर्टिफिकेटवर? स्वप्ना चिडून म्हणाली. तो पुन्हा पाहायचा प्रयत्न करू लागला. अरे देवा, आता पकडलो गेलो. ही तर डोळ्यांनीच मला संपवेल, असा विचार करत तो काहीतरी सावरायचा प्रयत्न करत होता. चूक लक्षात आली ना? आता जे सांगायचं होतं ते सांग आणि निघ, स्वप्ना डोळे वटारून म्हणाली. तेवढ्यात, स्वप्ना, कोण आहे हा? मधू तिथे आली. तो मुलगा पटकन मार्क्स कार्ड देऊन तिथून निघून गेला. अतिनम्रता म्हणजे कपटाचं लक्षण, स्वप्ना पुटपुटली. हे सगळं काय चाललंय? कोण होता तो? तुला कसा ओळखीचा? मधूने प्रश्नांची सरबत्ती केली. स्टॉप. स्वप्नाने हात वर करून ट्रॅफिक पोलीस सारखा इशारा केला. तू थांबलीस तरच मी उत्तर देईन, मधू मनात म्हणाली. या मुलीला उटीचं पाणी आणि आमचं वातावरण चांगलंच लागलंय. आता डायलॉग्स पण मारते आणि म्हणाली, ठीक आहे, लवकर सांग. तू वाटेत तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला भेटायला प्लॅन सांगितलास ना? स्वप्ना बोलायला लागली. अगं आठवतंय, चल फ्लॅशबॅकला जाऊया, मधूने सिनेमॅटिक अंदाजात वर बघत सांगितलं. फ्लॅशबॅक. स्वप्ना, माझा डार्लिंग रॉकी इथे या माइलस्टोनजवळ येतोय. घरी गेलो तर एकांत मिळणार नाही आणि मग लग्नाची धांदल सुरू होईल. प्लीज, फक्त अर्धा तास त्याच्यासोबत जाऊन येते. तू इथे थांब, नंतर घरी ये प्लीज, मधू विनवणी करत म्हणाली. फक्त ह्या वेळेस लवकर ये, नाहीतर तुझ्या आईबाबा कळलं तर तुझं काही खरं नाही, स्वप्ना इशारा देत म्हणाली. हो हो, लगेच येते, मधू म्हणत होती. इतक्यात रॉकी आला आणि त्याला पाहताच आनंदात मधूने काहीच न सांगता थेट त्याच्या बाईकवर उडी मारली. असं म्हणत स्वप्नाने कारचा दरवाजा उघडला आणि बाहेर उतरली. आकाशात न दिसणाऱ्या ताऱ्यांची मोजदाद करत ती उभी राहिली. भोवतीचं निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवून जणू कॅमेरासारखं प्रत्येक क्षण कैद करण्याचा प्रयत्न करत होती. अर्धा तास कधी एक तास झाला कळलंच नाही. मधूचा फोन आला. निघ आता, असा ग्रीन सिग्नल मिळताच. चला आता जाऊया, असं म्हणत तिने ड्रायव्हरला सांगितलं. तोही लगेच गाडी सुरू करायला गेला. पण त्या बिचारा ड्रायव्हरचा तो एक तास फार कठीण गेला होता. कधी निघते ही, असा विचार करत तो अधूनमधून तिच्याकडे पाहत होता, जणू विकेट घेतल्यावर अंपायरच्या निर्णयाची वाट पाहणाऱ्या क्रिकेटपटूसारखा. आणि जसं तो निघायला तयार झाला तसंच सरप्राईज म्हणत गाडीच बंद पडली. बहुतेक थंडीमुळे इंजिनच थांबलं होतं. देवा देवा म्हणत ड्रायव्हर तिरुमलेश म्हणाला. मॅडम, गाडी सुरू होत नाहीये. इथून मधू मॅडमचं घर जवळच आहे. तुम्ही थोडं थांबता का? मी मेकॅनिकला बोलावतो. नको, तुम्ही गाडी ठीक करून सामान घेऊन या. ही फाईल मी घेऊन जाते, असं म्हणत स्वप्ना बॅग घेत पुढे निघाली. थोडं अंतर चालल्यानंतर, अरे देवा, ड्रायव्हरकडून पत्ता विचारायलाच विसरले, असं म्हणत तिने कपाळावर हात मारला. त्याने हात दाखवला आणि मी तर ऑलिम्पिक जिंकायला निघाल्यासारखी पळत आले. हे सगळं कशाला केलं स्वप्ना? अजून अर्धा तास गाडीत बसली असतीस तर तो आरामात सोडून गेला असता. आता बघ, तिचं मन तिला चांगलंच सुनावत होतं आणि तिच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव उमटत होते. तेवढ्यात, अरे,
मधूच्या मोठ्या काकांसाठी दिलेलं लग्नाचं कार्ड बॅगेत आहे ना, असं आठवताच तिने लगेच बॅगमध्ये शोधाशोध सुरू केली. येस, सापडलं. ती आनंदाने उडी मारत पत्ता पाहू लागली. गुगल मातेस, हा पत्ता तुझ्या नकाशात दाखव, असं म्हणत तिने फोन उघडला आणि लगेच मॅप दिसायला लागला. फोनकडे बघत बघत ती जणू एखाद्या खजिन्याच्या शोधात निघाल्यासारखी चालू लागली. पण अचानक फोन बंद झाला. अरे रे, आज तर दैवच माझ्यावर रुसलाय. ती निराश होऊन आजूबाजूला पाहू लागली. तेवढ्यात एक मुलगा मॉर्निंग वॉकच्या कपड्यात तिथून जात होता. तो थांबला आणि म्हणाला, एनी प्रॉब्लेम मिस? मला हा पत्ता सांगाल का? माझा मोबाईल डेटा काम करत नाही आहे. स्वप्नाने कार्ड दाखवत विचारलं. माझ्यासोबत या, तो म्हणाला. स्वप्ना थोडं अंतर ठेवून संशयाने त्याच्या मागे चालू लागली. हातात फोन धरून जणू तो चालूच आहे असं आवाहनत. 1 मिनिट चालल्यानंतर तो म्हणाला, तुम्ही या गावात नवीन दिसताय. अरे देवा, नवीन आहे हे कळलं तर काही करेल का, असं मनात येताच. नाही, खूप वर्षांनी आले म्हणून सगळं नवीन वाटतंय, ती पटकन सावरत म्हणाली. असं आहे का? तो हसत म्हणाला. खूप छान मॅनेज केलं हिने, तो मनात म्हणाला. तुमचं नाव? स्वप्नाने विचारलं. तो अचानक खोकू लागला. ख स्वप्नाने लगेच बॅगेतून पाण्याची बाटली काढून त्याला दिली. तुमचं नाव? स्वप्नाने विचारलं. त्यावर तो ख असं 4 वेळा खोकलला. जणू उगादीच्या पचडीत कडुलिंबाची पानं लागल्यावर जशी चेहरेपट्टी होते तशी. स्वप्नाने दिलेल्या बाटलीतलं पाणी तो चोरट्या नजरेने तिच्याकडे पाहत गटागट पिऊ लागला. तुमचं नाव सांगितलंच नाही अजून, स्वप्ना हट्टाने विचारत राहिली. प्रेम. आणि तुमचं? त्याने तिच्या डोळ्यात पाहत विचारलं. स्वप्ना, ती म्हणाली. बस, नाव ऐकताच प्रेमच्या मनात जणू गाणंच सुरू झालं. मनातल्या वीणेवर कितीतरी स्वप्न झंकारली. तो स्वतःच्याच आनंदात हरवून गेला. स्वप्ना मात्र त्याच्याकडे बघत, हा काय दात दाखवतोय, असा विचार करत तोंड वळवून घेतलं. थंड वारा, धुक्याची चादर आणि मध्येच सूर्य ढगांना चिरत प्रकाश देण्याचा प्रयत्न करत होता. तो सगळा नजारा पाहून स्वप्नाच्या मनात आनंदाचं धरण फुटल्यासारखं वाटत होतं. तेवढ्यात स असा आवाज आला. स्वप्ना चिडली. अरे हा काय प्रकार आहे, सभ्य दिसतो म्हणून याच्यासोबत आले आणि हा असले प्रकार करतोय, ती मनातल्या मनात त्याला सुनावू लागली. प्रेम मात्र काहीच न समजून पुढे चालत राहिला. अगदी प्रेम चांगला मुलगा असल्यासारखा. पुन्हा आवाज आला. आता मात्र स्वप्नाचा राग ज्वालामुखीसारखा उसळला. एकटी मुलगी दिसली की असले प्रकार. उंचीने 6 फूट असलात म्हणजे सगळं झालं का? थोडी शहाणपणाची गरज असते, ती संतापून म्हणाली. असं म्हणत ती वळली आणि अचानक तिला पायाला काहीतरी लागल्यासारखं वाटलं. ती खाली पाहते आणि काहीच दिसत नाही. प्रेमला थांबत ती म्हणाली, मला कराटे येतं बरं का, हातपाय मोडून टाकेन. प्रेम मनात म्हणतो. पुन्हा सुरू झाली. म्हणत तो वळला आणि तेवढ्याच स्वप्नाच्या हातावर एक साप सरकत होता. पा, ती घाबरून प्रेमला हाक मारू लागली. प्रेम वळून पाहतो आणि थक्क होतो. ही तर सापासोबत डान्स करते का काय, असं बघत बसणार का? मदत कर, स्वप्ना ओरडली. प्रेम हसत म्हणाला. अरे, तुम्ही कराटे चॅम्पियन ना, आम्ही काय करणार? याला सांगणं म्हणजे दगडाला सांगण्यासारखं, स्वप्ना मनात म्हणाली. देवा, नागदेवता, सोड मला. पुढच्या नागपंचमीला तुला दूध अर्पण करेन, असं ती प्रार्थना करू लागली. ते पाहून प्रेम तर तिच्यावर अजूनच फिदा झाला. क्षणाचाही विलंब न लावता त्याने तिच्या हातावरचा साप अलगद पकडला आणि बाजूच्या झुडपात सोडून दिला. पुन्हा अशी वाट चुकू नकोस. इथे कराटे येणाऱ्या वीरांगना असतात, त्यांच्यामुळे काही झालं तर, तो मिश्किलपणे म्हणाला. अरे, मला चिडवत आहे, स्वप्ना संतापली. रस्त्यातला एक दगड तिने रागाने लाथ मारली, पण दगड उलट उडून तिची चप्पल निसटली आणि धाडकन ती खाली पडली. प्रेम जोरात हसू लागला. हा ज्वालामुखी आता फुटणार. स्वप्ना आतून जळत होती, पण पर्याय नव्हता. तिने हात पुढे करून इशारा केला. उठव मला. प्रेम खोळकरपणे म्हणतो. अरे वा, तुम्ही मला मदत मागताय? खरंच? उठवणार आहेस की तुला पण खाली ओढू, ती डोळे वटारून म्हणाली. प्रेम मनात गाणं गाऊ लागला. हृदय धडधडतंय, काहीतरी वेगळंच वाटतंय. हॅलो, या जगात परत याल का, स्वप्ना चिडून म्हणाली. शेवटी प्रेमने तिचा हात धरून तिला उभं केलं.
स्वप्ना उठायला जात होती तेवढ्यात कुणीतरी तिला पकडलं असं वाटलं. अय्यो म्हणत ती पुन्हा पडणार इतक्यात जसं एखादा फिल्डर पहिला कॅच मिस केल्यानंतर दुसऱ्यांदा अजून घट्ट पकडतो तसंच प्रेमने स्वप्नाला घट्ट पकडलं. जणू फुलासारखी हलकी ती त्याच्या हातात समावली. क्षणभर स्वप्नाचा श्वासच अडखडला. त्या स्पर्शाने ती स्तब्ध झाली. त्याच्या डोळ्यात बघतच ती एखाद्या कोरीव शिल्पासारखी स्थिर उभी राहिली. अचानक हृदय इतकं जोरात धडधडतंय. मनात कुठल्या तरी गाण्याची धून वाजू लागली. प्रेमलाही तसंच काहीसं जाणवलं. आपल्याला आवडणारी मुलगी इतकी जवळ आहे हे जाणवताच त्याचे पाय जमिनीवर टिकेनासे झाले. काही क्षणांनी दोघंही भानावर आले. बस, मला झोका देत अंगाई गाणं म्हणायचं काम झालं असेल तर आता मला नीट उभं करशील का? मी स्वतः चालू शकते, स्वप्ना मुद्दाम सावरत म्हणाली. प्रेम लगेच म्हणाला, मी तुला झोका देत नव्हतो ना, मजेसाठी उचललं. तुझं वजन सांभाळताना माझे पायच सागर संगम सिनेमातल्या डान्ससारखे हलत होते. काय? मला इतकं काही बोलतोस? असं म्हणत स्वप्नाने तिच्या बॅगेने त्याच्या डोक्यावर हलकासा फटका मारला. अरे अँग्री बर्ड, काय मारलंस? प्रेम डोकं चोळत म्हणाला. मला मारशील? स्वप्ना चिडली. रागाच्या भरात तिने बॅग उघडली आणि आतलं सगळं सामान बाहेर पडायला लागलं. सॉरी, लागलं नाही ना? स्वप्ना म्हणाली. प्रेम तिच्याकडे बघत, मला काही नाही झालं, पण ह्या बॅगला सॉरी का म्हणते? असं मनातच विचार करू लागला. स्वप्ना शांतपणे म्हणाली, तुला लागलं असतं तर तू सांगितलं असतंस, पण माझ्या बॅगला लागलं. ती काही बोलू शकत नाही ना, म्हणून तिची माफी मागते. प्रेम मनात म्हणतो, हळूहळू ही मुलगी माझ्यावर जादू करत आहे. असा विचार करत तो हसला. तेवढ्यात प्रेम प्रेम असा आवाज कोणीतरी दिला. प्रेम थोडा चिडला पण स्वप्ना मात्र खुश. अरे, म्हणजे याचं खरं नाव प्रेमलिंगम आहे. नाव विचारल्यावर खोकत होता तेव्हाच शंका आली होती. विचित्रच. ती मनातल्या मनात आनंदाने हसली. मी येतो असं त्या माणसाला सांगून प्रेम पटकन म्हणाला. समोर दिसतंय ना ते तिसरं घर, तेच मधूचं घर. आणि क्षणात तो तिथून निघून गेला. स्वप्ना काही क्षण तिथेच उभी राहिली. हा नेमका कोण आहे? सामान्य मुलांप्रमाणे मुलींच्या मागे फिरणारा वाटत नाही. खूप सहज बोलतो, पण कुठलाही वाईट हेतू दिसत नाही, असं ती विचार करत राहिली. तेवढ्यात मधू आली. चल चल, खूप उशीर झाला आणि घरच्यांना काही सांगू नकोस बरं का, असं म्हणत तिने स्वप्नाला आत नेलं. अगं, मी चल म्हणत घाई केली नसती तर काय झालं असतं माहिती आहे का? बाबा आधीच संशयाने मला बघत होते की इतका उशीर का झाला म्हणून, आणि त्यात त्या सापाने तुला पकडलं असं वाटलं होतं. पण काय निघालं? साप नाही, दगडानेच तुझी आणि तुझ्या प्रेमची जोडी लावली. खरंच सांगते, आपल्या ग्रुपमधल्या सगळ्यांचं लवकम अरेंज लग्न आहे. तुझंच फक्त सरळ अरेंज्ड होईल की काय म्हणून मला टेन्शन होतं. आता मन शांत झालं, मधू हसत म्हणाली. स्वप्ना डोळे वटारून म्हणाली, ए, तू जर जर्नालिस्ट झाली असतीस ना तर भारी झालं असतं. अर्धी माहिती घेऊन मोठी स्टोरी बनवतेस, पुढे पाहत राहा असं सांगून लोकांना भुलवतेस आणि शेवटी खरं कळल्यावर विषय बदलतेस. अगदी तसंच चाललंय तुझं. तुझ्या कल्पने इतकं काहीच झालेलं नाही बेबी. असं म्हणत ती पुढे निघून गेली. मधू मनात, ही काहीतरी लपवते, काहीतरी आहे असं म्हणत तिच्या मागेच लागली. स्वप्ना पुढे म्हणाली, मला माहिती आहे तू काय विचारतेस. तो इथे कसा आला ना? तूच ना माझं मार्क्स कार्ड विचारलं होतंस. ते माझ्या फाईलमधून पडलं होतं. तो ते घेऊन आला आणि त्या बहाण्याने माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत होता, पण मी त्याला छान सुनावलं. बस एवढंच? मधू संशयाने म्हणाली. पाहूया पुढे काय वळण घेतं ते. अगं, ही काही ट्रेन नाही आहे वळण घ्यायला, स्वप्नात चिडली. आणि हो, तुझ्या आईने काय सांगितलं होतं? उद्या मला फिरायला घेऊन जायचं विसरू नकोस. अरे हो, मधू कपाळावर हात मारत म्हणाली. तुझ्या प्रेम बेबीच्या गप्पांमध्ये मुख्य गोष्ट विसरले. आज संध्याकाळी 5 वाजता मंदिरात जायचं आहे, आईने नवस बोललाय. आणि हो, टाळायचा प्रयत्न केलास तर तुझी प्रेम बेबीची स्टोरी सगळ्यांना सांगेन. सावध. ए राक्षसी, तू मैत्रीण आहेस की ब्लॅकमेलर? स्वप्ना रागाने म्हणाली. मजेत म्हणाले ग, मधू हसत म्हणाली. पण मनात, ही गोष्ट बाबांना कळली तर संपलं, असा ती विचार करत होती. चल आता, सूर्य डोक्यावर आला आहे, जेवायला जाऊया, स्वप्ना पटकन म्हणाली. सरळ दुपार झाली असं म्हणायचं ना, एवढे टोमणे मारायचं कशाला? मधू तिला चिडवत म्हणाली. घरात
अगं इतक्या उशिरा आलात? हातपाय धुवून या, जेवण वाढते, लक्ष्मी काकू म्हणाल्या. त्यांचा आवाज ऐकताच सँडी कुत्रा भौभौ करत शेपटी हलवत स्वागत करू लागला. स्वप्नाने त्याला जवळ घेतलं, प्रेमाने डोकं कुरवलं. सँडी तिच्या भोवती गोल गोल फिरू लागला. थोडा वेळ खेळून दोघी जेवायला बसल्या. तेवढ्यात मधूचे बाबा म्हणाले, संध्याकाळी मंदिरात जायचं आहे ना? मग उगाच भटकंती करू नका, सरळ घरी या, समजलं? हसत पण स्पष्ट इशारा दिला. हो बाबा, मधूने मान खाली घालून उत्तर दिलं. जेवण झाल्यावर दोघी शांतपणे रूममध्ये गेल्या. स्वप्ना लगेच चिडली. पुन्हा भेटायला जाणार आहेस का? सकाळी भेटलीस ना, अजून पुरे नाही? यावेळी पकडली गेलीस तर तुझं लग्न झाडूशी लावतील. कशाला हे सगळं? मधू लगेच दार बंद करून म्हणाली. अगं हळू बोल, बाबांनी ऐकलं तर इथेच माझं काम तमाम. ती स्वप्नाचा हात पकडत म्हणाली. थोडं शांत बोलूया. हा हात का पिडतेस? स्वप्ना विचारते. तू प्रेमला बॅगने मारलं ना, हात दुखत असतील म्हणून? मधू खट्याळपणे म्हणाली. मधू पुढे म्हणाली, माझी परिस्थिती समजून घे ना. त्याला भेटलं नाही तर तो रडतो, भेटले तर तू ओरडतेस. मध्ये मी पोळीसारखी फुगते आणि उद्या त्याची चुलत बहीण रचना येते. भाऊ भाऊ करत त्याच्या मागे फिरते. तिला बघितलं की मला तिला वाळवंटात सोडून यावंसं वाटतं. म्हणून आज त्याला भेटून तिला दूर ठेवायला सांगणार आहे. प्लीज माझी मदत कर ना, माझी अँग्री बर्ड. स्वप्ना हात छातीवर घालून म्हणाली. ऐक मधू, 2 गोष्टी लक्षात ठेव. पहिली म्हणजे तुला देवाशी तुलना करू नकोस. तो कुठे आहे, तू कुठे, आणि तुझी ही लव्ह स्टोरी कुठे? आणि दुसरी, मधू उत्सुकतेने विचारते, तुला टेन्शन आलं, डोक्यात प्रश्न आला की ते उलटीसारखं बाहेर पडल्याशिवाय राहत नाही. ऐक, दुसरी गोष्ट म्हणजे त्या पोऱ्याचं नाव असो किंवा त्याने मला ठेवलेलं नाव असो, तोंडावर आणलंस तर तुझ्या प्रेमात मी चढथळा आणीन. लक्षात ठेव. स्वप्ना संतापून म्हणाली. अगं इतकी विलनसारखी बोलू नको. माझं छोटंसं हृदय सहन करणार नाही. आणि मला माहिती आहे तू काय विचार करतेस ते मला आणि तुझ्या डायरीलाही माहिती आहे. असा डोळा मारत मधू नाटक करत रडायला लागली. अगं इतका ड्रामा करू नको. मला ॲसिडिटी होईल. आत्ताच जेवले मी. पण हो, तुझा मेलो ड्रामा मला सॉफ्ट करतो हे तुला चांगलंच माहिती आहे. पण एक अट, लवकर परत यायचा प्रयत्न करशील, प्रॉमिस दे. स्वप्नाने हात पुढे केला. अगं सकाळी उशीर मी केला म्हणे, आता उशीर होणार तो त्या प्रेमसोबत. मधू हळूच म्हणाली. ऐकते मी. स्वप्ना डोळे वटारून म्हणाली. अय्यो, हिचे कान सापासारखे तीक्ष्ण आहे. मनात म्हणत प्रॉमिस प्रॉमिस म्हणत मधूने तिचा हात घट्ट धरला. आता प्रेमच्या बाजूला इकडे बघूया. तिथे का आलास? मी सांगितलं नव्हतं का येऊ नकोस म्हणून? तिने तुला पाहिलं, ओळखलं नाही म्हणून निभावलं. तिला खरं कळलं तर आपण इथे कशासाठी आलोय आणि तू काय करतोयस? घाई करू नकोस, मला घाई लावू नकोस. हे फक्त भावना नाहीत, लोकांच्या जीवाशी संबंधित आहे. विसरलास का? प्रेम संतापला. सॉरी प्रेम, पुन्हा असं करणार नाही. तिला पाहताच थांबू शकलो नाही. मी तिला मनापासून पसंत करतो. थोडी ओढ असणारच ना? तो मुलगा म्हणाला. किशोर, घाई सर्वात मोठी चूक असते. वेळ येऊ दे, मी बोलतो, असं म्हणत प्रेम तिथून निघून गेला. किशोर मनात म्हणतो, कदाचित तिच्यावर असं प्रेम करणं चुकीचं आहे. आपण दोघं रेल्वेच्या रुळांसारखे आहोत, जवळ असूनही कधी एकत्र येऊ शकत नाही, असं म्हणत स्वतःलाच समजावत होता. तेवढ्यात फोन आला. हॅलो. हो ठीक आहे, थँक्यू. कॉल कट करून प्रेम म्हणाला. किशोर, स्वप्ना संध्याकाळी 5 वाजता मंदिरात जाणार आहे. चल तयार होऊया. मंदिर? मी येणार नाही. तुला माहिती आहे मला आवडत नाही. तूच जा, तिच्याशी मैत्री कर. ती फक्त मैत्रिणीशीच मोकळेपणाने बोलते. तू तिचा मित्र झालास तरच माझ्याबद्दल बोलू शकशील, तेव्हाच आपलं काम होईल. किशोर म्हणाला. ठीक आहे म्हणत प्रेम तयार व्हायला गेला. स्वप्नाच्या घरी स्वप्नाचा फोन आला. ती व्यवस्थित आहे म्हणाली. संध्याकाळी मंदिरात जाणार आहे. त्या मुलालाही सांगितलंय तिच्या मागे लक्ष ठेवायला. आता काळजी नाही. शिवाय त्या मुलाला आपल्या मुलीबद्दल खूप आवड निर्माण झाली आहे. धन्यवाद देताना लाजतोय. राधा आनंदाने पतीच्या कानात म्हणाली. मोहनराव हसत म्हणाले. राधा, काय हे देवावर सोडायचं काम तू स्वतः प्रेमदेवता बनून करतेस? तुझ्या विचारांना ब्रेकच नाही. पण लगेच गंभीर होत म्हणाले. राधा डोळ्यात पाणी आणत म्हणाली. तुम्हाला काय कळतंय माझी भीती?
ती एकटी आहे तिथे. आणि ते गाव आपण विसरलो का? त्या गावाने आपल्याला प्रिय असलेल्याला हिरावून घेतलंय. ती जखम अजून ताजी आहे. आता माझ्या मुलीला काही होऊ देणार नाही. मोहनराव शांतपणे म्हणाले, आपल्या हातात काही नाही. काल, आज, उद्या काहीच नाही. जर काही करायचं असेल तर देवाकडे प्रार्थना कर. आपली मुलगी सुरक्षित परत येवो आणि आयुष्यात आनंदी राहो, असं म्हणत ते निघून गेले. परत स्वप्नाकडे बघूया. अगं किती वेळ लावतेस? कितीही पावडर लावलीस तरी चेहरा तोच, स्वप्ना चिडवत म्हणाली. हे घे पूजेचं सामान, मधूची आई म्हणाली. बाय म्हणत दोघे मंदिराकडे निघाल्या. मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. स्वप्ना अर्चनेचं तिकीट आणायला गेली. परत येऊन स्वतःच्या नावानेही अर्चना करायला सांगितलं. पुजारी मंत्र म्हणायला लागले. ओम केशवाय नमः. स्वप्ना डोळे मिटवून पूर्ण भक्तीत तल्लीन झाले. आणि तेवढ्यात अँग्री बर्ड नामधेयस्य हे शब्द कानावर पडताच स्वप्ना दचकली, डोळे मोठे करून. थांबा, ती जोरात ओरडली. हाय अँग्री बर्ड, कशी आहेस? सरप्राईज, तिच्या बाजूला उभा राहून प्रेम हसत विचारतो. स्वप्नाच्या चेहऱ्यावर मिश्र भावना, राग, आश्चर्य की काही वेगळंच. अरे मारायचं असेल तर सिक्स मार रे, खेळायचं असेल तर रफ खेळ रे. ला 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 ला. अरे सॉरी. हाय अँग्री बर्ड, कशी आहेस? सरप्राईज, असं कूलपणे विचारणारा आपला प्रेम. त्याला पाहून स्वप्ना राग, आश्चर्य, गोंधळ अशा मिश्र भावनात हरवलेली होती. आता अरे उंदीर पकडणाऱ्या चेहऱ्याचा, हे सगळं तुझंच काम ना? तुला सोडणार नाही मी. स्वप्ना संतापली. मलाही तेच हवंय, प्रेम डोळा मारत म्हणाला. बस, प्रेशर कुकरसारखी शिट्टी वाजली आणि स्वप्नाचा राग शिगेला पोहोचला. तिने प्रसादाचा नारळ मधूच्या हातातून हिसकावून थेट प्रेमच्या डोक्यावर आपटला. अय्यो, माझ्यावर खुनाचा प्रयत्न चाललाय, वाचवा मला, प्रेम ओरडला. श. स्वप्नाने त्याला बाजूला ओढलं आणि तिच्या मऊ बोटाने त्याचं तोंड बंद केलं. त्या स्पर्शाने प्रेम तर थेट स्वर्गात. त्याच्या मनात गाणं वाजलं. तुला पाहून थांबू कसा. स्वप्नाही त्याच्या डोळ्यात हरवली. क्षणभर दोघं एकमेकांत हरवलेले. टंग टंग, मंदिराची घंटा वाजली आणि त्यांच्यात गेस्ट अपीअरन्स देत मधू नावाचं वादळ आलंय. हाय, तुम्हीच का आमच्या स्वप्नाला मदत करणारे प्रेम? मी मधू, तिची फ्रेंड. पण तुम्ही इथे पुन्हा कसे? योगायोग की प्लॅन? प्रश्नांचा वर्षाव. प्रेम हसत म्हणाला. अहो मी पडून जाणार नाही, थोडं शांतपणे विचारू शकता. बाय द वे, तुम्ही सुपरस्टार महेश बाबूंची फॅन आहात का? हो. तुम्हाला कसं कळलं? मधू आश्चर्याने म्हणते. तुमच्या प्रश्नांचा वेग पाहून अगदी त्यांच्या सिनेमासारखा. प्रेमने स्वप्नाकडे बघत स्टाईल मारली. देवा, मंदिरात आलो तरी शांतता नाही. स्वप्ना डोकं धरून बसली. अँग्री बर्ड. प्रेम आणि मधू दोघांनी एकत्र म्हटलं. हे सगळं तुझ्यामुळेच, स्वप्ना ओरडायला लागली. प्रेमने पटकन प्रसाद तिच्या तोंडात कोंबला. आता तर स्वप्ना पेटलीच. तिने पूजा टोपली उचलली आणि प्रेमच्या मागे धावली. सरोजा, नको सरोजा, म्हणत प्रेम पळायला लागला. स्वप्ना पीटी उषासारखी धावत त्याच्या मागे. मधू मात्र थोड्याच अंतरावर दमली. आज हा माझ्या हातची चटणी होणार. स्वप्ना अजून वेगाने धावली. प्रेम मनात म्हणतो, ही तर हरिणीसारखी पडतेय. आता जंगलात वळलो तर थांबेल कदाचित. तो झाडांमध्ये शिरला. थांब रे, मिळालास ना तर संपवलं तुला आज. स्वप्ना त्याच्या मागेच. अचानक अरे रे, स्वप्ना रडायला लागली. प्रेम लगेच थांबला. तिच्याकडे धावत आला. काय झालं स्वप्ना? तिच्या गालाखाली हात ठेवून प्रेमाने विचारलं. तिचे गाल टमाट्यासारखे लाल झालेले. त्या एका क्षणात स्वप्नाच्या मनातला राग जणू गरम तव्यावरचं लोणी वितळून गेला. ती हळूच म्हणाली, सॉरी रे, तुला पुन्हा असं बोलणार नाही. पण पुढच्या वेळी मी तुला सोडणार नाही. सावलीसारखी तुझ्या मागेच राहीन. तो माणूस हातवारे करून म्हणाला. थोडं चाकू खाली करा, मला बोलायचं आहे. प्रेमने थोडा चाकू खाली केला, पण सावध राहूनच. तो माणूस थरथरत म्हणाला, साहेब तुम्ही कोण? मी तुम्हाला इथे कधीच पाहिलं नाही. मी नवीन वॉचमन आहे. प्रेम चिडून म्हणाला, नाव विचारलं तर उलट प्रश्न विचारतोस. आधीच मूड खराब आहे. पटकन तुझं नाव सांग, मला आतल्या बायकांकडे लक्ष द्यायचं आहे. हे ऐकताच तो माणूस जोरात रडायला लागला. अरे देवा, माझं आयुष्य संपलं. माझी मधू आता माझी राहिली नाही.
आठवड्याभरात लग्न आहे आणि आता असं करते. माझ्या प्रेमावर मला किती विश्वास होता. सगळ्यांनी सांगितलं होतं, त्या गोऱ्या मुलींपासून लांब राहा. पण मी नाही ऐकलं. आता माझं काय होणार? प्रेमला अर्ध ऐकताच समजलं की हा मधूचा होणारा नवरा रॉकी आहे. त्याने चाकू खाली केला आणि रुमाल देत म्हणाला, घे, नाकपूस. तोपर्यंत घरचे सगळे तिथे आले. बुगजी कुत्र सँडीसुद्धा. रॉकी मागे वळून पाहतो आणि थक्क होतो. समोर होणारी सासू राधा, बाजूला रागाने पाहणारी मधू, खाली विचित्र नजरेने बघणारा सँडी. थोड्याच अंतरावर स्वप्ना रागाने उभी आणि कामवाली सिल्क पाण्याचा ग्लास घेऊन तयार. संपूर्ण बटालियन जणू हल्ल्यासाठी तयार. प्रेमने समहाऊ सगळ्यांना शांत केलं. स्वप्नाने मधूला बोलावून स्ट्रॉंग डोस देऊन पाठवलं. मधू वाऱ्यासारखी आली आणि रॉकीच्या डोक्यावर एक लगावली. काय रे, इतकं थांबता आलं नाही? फोन करू शकत होतास ना? अचानक असा आलास तर बाबांना कळलं असतं तर लग्न रद्द झालं असतं. रॉकी गयावया करत म्हणाला, सॉरी मधू, संध्याकाळी नीट बोलता आलं नाही म्हणून आलो. आता असं काही करणार नाही. प्लीज सोड ना. मधूने रागातच त्याला सोडलं. रॉकी अजून रडणार इतक्यात मधू म्हणाली, अरे अर्ध्या रात्री हा गोंधळ कशाला? तो स्वप्नाचा भाऊ आहे, माझा पण भाऊच. आता घरी जा. रॉकी निघताना बाय दार्जिलिंग म्हणत फ्लाइंग किस देऊन पळाला. फ्लॅशबॅक. स्वप्नाने मधूला पाठवल्यावर रॉकीशी बोलताना स्वप्नाच्या मागे 2 पिल्लं सँडी आणि प्रेम बेबी चालत होती. सँडीला झोप आली आणि ती मध्येच जाऊन सोफ्यावर पडली. प्रेम मात्र थांबला नाही. स्वप्नाच्या मागेच गेला. स्वप्ना थंडीमुळे शाल घेऊन बेडवर बसले. डायरी काढून काहीतरी लिहायला लागली. इतक्यात प्रेम आला. ती डायरी लपवून काहीच माहीत नसल्यासारखी बाहेर बघू लागली. प्रेम हसत म्हणाला, असं बघतेस का? तुझे डोळे मला शोधत होते ना? स्वप्ना चिडून म्हणाली, तुझी एवढी अवकात नाही. इथे काय काम आहे? जेवून घरी जायचं सोडून माझ्या रूम भोवती का फिरतोयस? प्रेम हसत म्हणाला, वरून असं बोलतेस, पण आतून माझ्यासाठी फिलिंग्ज आहेत. डायनिंग टेबलवर मला ज्या नजरेने पाहिलंस त्यावरून मला सगळं कळलं. स्वप्ना मनात विचार करू लागली, याला काही कळू न देता सांभाळायला हवं. आईबाबांसाठी तरी लग्न करायला हवं. याला आशा देणं चुकीचं आहे. ती मग म्हणाली, अरे तू गेस्ट नाहीस, घोस्ट आहेस आणि मी तुझ्याबद्दल विचार का करू? डायनिंग टेबलवर पाहिलं ते कारण तू किती खातोस ते पाहत होते. अगं मी नाही तर कोणाला म्हणणार तुला? अरे ओरे तुरे असं. तो अचानक म्हणाला, स्वप्ना माझी आयुष्यभराची मैत्रीण होशील का? मी कायम तुझ्यासोबत असेन. हे ऐकताच स्वप्नाच्या डोळ्यात हलकी चमक आली. ती हळू आवाजात म्हणाली, अरे तू खूप भारी आहेस रे, शब्दांचा जादूगार. म्हणूनच तुझ्यावर मन जडलं. पण तुझ्यापासून दूर राहणं गरजेचं आहे, नाहीतर काहीतरी चूक होईल असं वाटतंय. थँक गॉड तू मैत्रीवर थांबलास. माझं नशीब नाही की मी तुझी प्रेस किंवा भविष्यातली पत्नी होऊ, पण तुझी मैत्री आणि जवळीक मला पुरेशी आहे. असं म्हणत तिने हात पुढे केला हँडशेकसाठी. प्रेम तर आनंदाने उड्या मारायला लागला. यस यस. छोट्या मुलासारखा आनंदात तिचा हात पकडायला गेला. पण बेडच्या बाजूला असलेल्या पट्ट्यावर पाय डकल्याने तो घसरला आणि तिचा हात पकडण्याऐवजी त्याचे ओठ थेट तिच्या ओठांवर जाऊन भिडले. क्षणभर दोघेही स्तब्ध. एक गोड अनपेक्षित स्पर्श. प्रेमचा तोल गेला आणि त्याचे हात नकळत स्वप्नाच्या कमरेवर गेले. जरी ती शालीत गुंडाळलेली असली तरी त्याच्या स्पर्शाची जाणीव तिला स्पष्ट होत होती. तिच्यासाठी हा अनुभव अगदी नवीन होता. त्या क्षणी एकाचा श्वास दुसऱ्याचा श्वास झाला. एकाच्या डोळ्यात दुसऱ्याचं प्रतिबिंब दिसलं. एकाचं हृदय दुसऱ्याच्या ठोक्यांसाठी थांबल्यासारखं झालं. क्षण संपला आणि स्वप्ना भानावर आली. ती मनात म्हणाली, अरे देवा, याला जरा जरी संधी दिली तर पूर्ण गुंतून जाईल. अंतर ठेव स्वप्ना, नाहीतर सगळं हाताबाहेर जाईल. हा तर विक्रमासारखा हट्टी आहे. खरं कळलं तर उचलूनच नेईन तुला. सावध रहा. ती लगेच म्हणाली, मला रिटर्न गिफ्ट देतोयस का? प्रेम निरागसपणे म्हणतो. काय? म्हणाला. ती चिडून म्हणाली, सकाळी पडलं म्हणून आता तुझं हे हत्तीचं वजन माझ्यावर टाकून मला चिरडतोयस का? उठ आता. तिने त्याला ढकललं. पण तोच पुन्हा पुन्हा एकदा खेळ करतो. प्रेम पुन्हा घसरतो. यावेळी मात्र प्रेम पुढे, स्वप्ना मागे. पण स्वप्ना लेडी बाहुबलीसारखी त्याला जोरात ढकलते आणि प्रेम बेडवर कोसळतो. आ म्हणत पाठ पकडून पडतो. या राऊंडमध्ये विजेती होते स्वप्ना. अरे
खूप लागलं का? सॉरी, मी बाम आणते. ती घाईघाईने औषधांचा कप्पा शोधते. बाम देत म्हणते, घे, लाव. प्रेम लगेच म्हणतो, देवाने मला अजून 2 हात दिले नाहीत. तूच लाव ना. तो म्हणतो. स्वप्ना म्हणते, ठीक आहे, आणि तो लगेच शर्ट काढतो. शर्टशिवाय त्याला पाहून स्वप्नाच्या मनात जणू गिटारचे तारे वाजायला लागतात. काय दिसतोय हा? गोऱ्या प्रकाशासारखा चेहरा, उंच मजबूत शरीर, 6 फूट उंची, 6 पॅक, सलमान खानसारखा, काळे कुरडे केस, तीक्ष्ण नाक, कमळासारखे डोळे, लालसर ओठ. अरे देवा, हा शब्दांचा जादूगार मला असा का मोहात पाडतोय? कंट्रोल स्वप्ना, कंट्रोल. ती स्वतःला सावरत त्याच्या पाठीत बाम लावते. मनात विचार येतो, याची पाठ एवढी मोठी आहे. जर मी याच्याशी लग्न केलं तर रोज माझे छोटे हात याच्या पाठीवर फिरतील. आता बाम लावायलाच इतका त्रास होतोय, मग पुढे काय होईल? ती पटकन बाम लावून संपवते. थोड्या वेळाने प्रेमची वेदना कमी होते. तो हळूच उठतो. आपल्या रूममध्ये जातो. टी शर्ट घालतो, कारण थंडी आहे ना, आणि झोपायला जातो. इकडे स्वप्नाच्या मनातही भावनांचा पूर, की तो काय करत असेल असा विचार करताच तिकडे प्रेमला उचक्या सुरू होतात. तो बाहेर येऊन मधूकडे पाणी मागतो. मधू म्हणते, थँक्यू रायटर. आमची स्वप्ना इतकी स्टोरी चालवत होती का? आधी ताप, आता प्रेमाचा ताप. बघतेच मी. रायटर रम्या म्हणते, बाय. थांब, मधू म्हणते, एक छोटा डाऊट. विचार. म्हणजे काय? रायटर हसून म्हणते, अगं, तुमची स्वप्ना प्रेमला मातलांचा जादूगार म्हणते. त्याचा शॉर्ट फॉर्म मधू विचारात पडते. सकाळी उठून हिशोब चुकता करते म्हणत जांभई देत निघून जाते. रायटर शेवटी म्हणते, स्वप्नाच्या मनात काय चाललंय ते फक्त माझ्या वाचकांना कळतं, नाहीतर मधूने लाऊडस्पीकरवर लावून सगळं उघड केलं असतं. अगं मधू, उठलीस का? मंगल आरती गाऊ का? बाबांचा आवाज कानावर पडताच तोंड मोठं उघडून झोपलेली मधू लगेच तोंड बंद करून अटेन्शन पोजमध्ये उभी राहिली. स्वप्ना बेडवर लोळत म्हणाली, लोक म्युझिक अलार्म लावतात, तू मात्र बाबांच्या ओरडण्याचा अलार्म लावतेस. भारी आहेस तू. मधू नाक मुरडत म्हणाली, अगं, ऐकू नाही आलं का आवाज? तो खराच आहे. उठ लवकर, नाहीतर गाव तुला फक्त गुगल फोटोमध्येच दिसेल. स्वप्ना चिडून म्हणते, गाढव, मला तसं बोलू नकोस. मधू हात कमरेवर ठेवून शिक्षकांसारखी उभी राहिली. काल तुझे कान केलंस ना, त्यासाठी मी अजून रागात आहे. स्वप्ना सरळ विचारते, मी काय केलं? मधू लगेच सुरू झाली, तू काल फुल बॉटल पिऊन बाळासारखी झोपली होतीस. तुला काय करणार? ऐक आता. स्वप्ना लगेच थांबवत म्हणाली, स्टॉप. मला फ्लॅशबॅक पाहिजे. तुझ्या गोष्टींवर विश्वास नाही. रायटर म्हणाली, ठीक आहे. ट्रिंग ट्रिंग. फ्लॅशबॅक सुरू. अगं स्वप्ना, जरा मला बघ. तू फोन कट केला आणि गायब झालीस. मी एकटीच घरी आले तर सगळ्यांनी मला प्रश्नांनी हैराण केलं. स्वप्ना कुठे आहे? मी नो कमेंट्स म्हटलं तर आईबाबांनी कानात प्रवचनच सुरू केलं. तो 1 तास मला सगळ्यांनी मिळून हैराण केलं. सांग, कुठे गेलीस? मधू हळू आवाजात विचारते. स्वप्ना फक्त हसते आणि पुन्हा प्रेमच्या विचारात हरवते. प्रेम तिच्याकडे बघत होता आणि आरशात स्वतःकडे पाहत विचार करत होता, ही मला बघतेय, मी नाही म्हणणार का? मधूचे आई बाबा मात्र वेगळाच अर्थ काढतात. बाळा, अजून थोडा सांबार घेशील का? प्रेम लगेच सावरत म्हणतो, हो, अजून थोडं द्या. तो म्हणतो. इतक्यात स्वप्नात थंडीने थरथर कापत असते. ती उठून रूमकडे जाते. मधू तिच्या मागे जाते. काय झालं? तापासाठी गोळी शोधतेस का? थांब, मी देते. स्वप्ना मनात म्हणते, ही एवढी जवळ आली की मला श्वासच घ्यायला त्रास होतोय. ती ओरडते, हेल्प हेल्प. स्वप्ना रूममध्ये गेली हे पाहून प्रेम सावध असतो. तिचा आवाज ऐकताच तो धावत आत येतो. मधू आणि तिचे आईबाबा सुद्धा मागे येतात. प्रेम स्वप्नाला अलगद उचलून बेडवर झोपवतो. मधू लगेच डॉक्टर काकांना फोन करते. अरे, माझ्या मागे इतकं सगळं झालं? स्वप्ना लाजत म्हणते. मधू लगेच म्हणते, आता रिव्हेंज टाईम. दोघींना पिलो फाईट सुरू होतो. पहिल्या फटक्यात मधूने स्वप्नाला 5 स्टार्स दाखवले. स्वप्नाने 7 स्टार्स परत दिले. शेवटी सामना ड्रॉ. दोघी पटकन तयार होऊन ब्रेकफास्ट टेबलवर बसतात. आई, खूप भूक लागली. मधू ओरडते. आई गरम गरम डोसे स्वप्नासमोर ठेवते. मधू मनात म्हणते, अरे, मी भूक म्हणाले आणि प्लेट तिच्यासमोर. काहीतरी गडबड आहे. मधू अचानक म्हणते,
आई, दुखतंय. आई घाबरून म्हणते, काय झालं? मधू ड्रॉमॅटिक आवाजात म्हणते, उद्या मी लग्न करून जाणार, तुम्हा सगळ्यांना सोडून. तुझ्या हातचं जेवण मिस करेन, म्हणून माझ्या छोट्या हृदयात दुखतंय. ठीक आहे. काल रात्रीचं प्रकरण बाबांना कळू देणार नाही, पण पुढे जपून राहा. असं म्हणत मधूने स्वप्नाच्या डोक्यावर एक गोड पण लक्षात राहील अशी हलकी चापट दिली. मधू स्वतःच डोकं चोळत म्हणाली, चल आता उठ, जाऊया. आणि स्वप्नाला घेऊन निघणार इतक्यात, थांबा. लक्ष्मीचा आवाज, जणू काही अपशकूनच. प्रेमच्या बाजूने, इतकं सगळं झालं, आता ती कशी आहे? ठीक आहे ना? किशोर काळजीने विचारतो. प्रेम शांतपणे म्हणतो, हो, मी पहाटेच तिच्या रूममध्ये जाऊन पाहिलं. आता ती ठीक आहे. आत्ताच आंटीने फोनवर सांगितलं. किशोर थोडा खिन्न होऊन म्हणतो, सॉरी रे, मी तुझी मदत करू शकलो नाही. तुला माहीत आहे मला दुसऱ्या कामासाठी बाहेर जावं लागलं. प्रेम हलकंसं असत म्हणतो, काही हरकत नाही, मी थोडा वेळ विश्रांती घेतो. असं म्हणत तो आपल्या रूममध्ये जातो. किशोर मात्र मनात विचार करत राहतो, मला सगळं कळतंय रे. तू स्वप्नावर प्रेम करायला लागलायस आणि तीही तुझ्यावर. पण तुमच्यात अंतर ठेवायचं कारण मीच आहे. हे माहीत असूनही मी काही बोलू शकत नाही. आपलं काम पूर्ण झाल्यावर तुमच्या प्रेमाला मीच हिरवा कंदील देईन, वचन देतो. असं म्हणत त्याने डोळ्यात आलेले अश्रू आवरले. स्वप्नांच्या आईवडिलांकडे जाऊया आता, पुढे बघूया. मॅडम, स्वप्ना इथे आली आहे असं त्यांना संशय आलाय. काल संध्याकाळी कोणीतरी तिला पाहिलं म्हणे. तिला सांगा जपून राहायला, असं म्हणत समोरच्याने घाईघाईने फोन कट केला. स्वप्नाची आई राधा घाबरून म्हणाली, ऐका ना, चला लवकर, आपल्या मुलीला घेऊन येऊया. रावसाहेब शांतपणे म्हणाले, राधा, घाबरू नकोस. त्यांना फक्त संशय आहे. त्याला कसं हाताळायचं ते मला आणि आपल्या माणसांना माहीत आहे. काळजी करू नकोस. थोड्या वेळाने राधा शांत झाली आणि स्वप्नाला फोन लावला. पुढे अजून आहे. अरे वा, जुना हिशेब संपला असं वाटत होतं आणि आता नवीनच संकट. हा किशोर नेमका कोण? सतत भूमिका बदलतोय. राधा एवढी घाबरलेली का आहे? खरंच स्वप्ना धोक्यात आहे का? आणि त्या धोक्याचं खरं रूप काय? मधूची आई लक्ष्मी अचानक म्हणाली, थांबा जरा. दोघी एकदम काय असं विचारतात, जणू टीव्हीवर चाललेल्या सीनसारखंच सिंकमध्ये. लक्ष्मी म्हणाली, मी सांगितलं म्हणजे सांगितलं. मधू म्हणते, तेच काय? लक्ष्मी म्हणते, एकदा सांगितलं ना. ऐक. इतक्यात स्वप्नाचा फोन वाजतो. ती थोडं बाजूला जाऊन बोलते, आई कशी आहेस? मी ठीक आहे. इथे सगळे खूप छान सांभाळतायत. काळजी करू नकोस. अजून 5 दिवसात मधूचं लग्न आहे ना, तेव्हा तू येणारच. मग सगळं ठीक होईल. तू आणि बाबा जपून राहा, असं म्हणत ती फोन ठेवते. स्वप्ना परत येते आणि मधू प्रश्नांच्या बॉम्बफेलीला सुरुवात करते. आपण बाहेर का जाऊ शकत नाही? लक्ष्मी एम्पायरसारखे निर्णय देते. स्वप्नाची तब्येत आत्ताच ठीक झाली आहे, म्हणून बाबांनी बाहेर जाऊ नका सांगितलं. मधू म्हणते, करत खाली बघत बसते. स्वप्ना विनंती करते, आंटी प्लीज पाठवा ना. उद्यापासून लग्नाची गडबड सुरू होईल. मला गाव बघायचं आहे. तापही उतरला आहे. प्लीज. थोडा वेळ चर्चा होते. शेवटी लक्ष्मी आपल्या रूममध्ये जाऊन नवऱ्याला फोन करते की स्वप्नाचा ताप उतरला आहे, तिला गाव बघायचं आहे. पाठवू का? बिचारी खूप दिवसांपासून वाट पाहतीये. भावनिक टच देत ती बोलते. त्या बाजूने ठीक आहे असं उत्तर येताच दारामागे ऐकत उभी राहिलेली मधू आनंदाने उड्या मारते. ओ जिंगल आलो. स्वप्ना, तुला आमचं गाव दाखवते, असं म्हणत ती नाचायला लागते. लक्ष्मी हॉलमध्ये येते. दोघीही काहीच माहिती नाही असा चेहरा करून उभ्या राहतात. स्वप्ना मनातच हसते, अगं तुला सगळं आधीच माहीत आहे आणि आता निरागस चेहरा करतेस. लक्ष्मी म्हणते, मला सगळं कळतंय, नाटक करू नका. मधू लगेच गोड चेहरा करून म्हणते, सॉरी मम्मी, प्लीज यावेळेस सोड ना. स्वप्ना तिचे कान ओढत म्हणते, नाटकं बंद कर. लक्ष्मी शेवटी सांगते, तुम्ही जाऊ शकता, पण तुमच्यासोबत प्रेम येईल. हे ऐकताच स्वप्ना जोरात ओरडते, नाही नाही, मला नाही जायचं. तर हा होता आपल्या या कथेचा पहिला भाग. या स्टोरीमध्ये जेवढेही रहस्य आहे तेवढे आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये उलगडणार आहेत. पण प्रेम आणि स्वप्नाचं प्रेम तुम्हाला पाहायला आवडेल ना? पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, तुमची एक गोडशी कमेंट मला अपेक्षित आहे.
धन्यवाद.